गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण न्यूमरिकल ॲनालिसिसचं युनिट 3 सुरू करणार आहे. युनिट 3 हा चॅप्टर 5 नंबर पासून स्टार्ट आहे, ज्याचं टायटल आहे न्यूमरिकल डिफरन्शिएशन. या युनिट 3 साठी आपला जो लेक्चर नंबर आहे तो 54 आहे, कारण की लास्ट लेक्चर 53 आपला झाला होता युनिट 2च्या एंडला. मित्रहो, आर्टिकल 5.1 जे की इंट्रोडक्शन आहे, आता आपण हे इंट्रोडक्शन बघू. द न्यूमरिकल डिफरन्शिएशन इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग और इव्हॅल्युएटिंग द डेरिव्हेटिव्ह or derivatives of a function at some particular value of the independent variable when the values of the function corresponding to the given value of the independent variable are known. मित्र हो, आपण पहिल्या युनिटमध्ये आणि दुसऱ्या युनिटमध्ये y = f of x हे आपल्याला दिलेलं इक्वेशन होतं. याच्यामध्ये y जो आहे डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि x आहे इंडिपेंडंट व्हेरिएबल. या x च्या व्हॅल्यूजला आपण आर्ग्युमेंट म्हणत होतो आतापर्यंत युनिट 2 मध्ये, आणि y च्या व्हॅल्यूला आपण एंट्रीज म्हणत होतो. तर न्यूमरिकल डिफरन्शिएशन म्हणजे नेमकं काय? तर द न्यूमरिकल डिफरन्शिएशन इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग और इव्हॅल्युएटिंग द डेरिव्हेटिव्ह और डेरिव्हेटिव्हज ऑफ ए फंक्शन ॲट सम पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ द इंडिपेंडंट व्हेरिएबल when the values of the function corresponding to the given value of the independent variable are known. मित्र हो, x = आपल्याला काही पर्टिक्युलर व्हॅल्यूज घ्यावं लागेल आणि जे डेरिव्हेटिव्ह काढणार आहे आपण, त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये ॲट x = x0, मग त्या x0 ची व्हॅल्यू जी काय असेल ते, ती जे प्रोसेस आहे फाइंड आउट करण्याची, त्याला न्यूमरिकल डिफरन्शिएशन असं म्हणता येईल. द प्रॉब्लेम ऑफ डिफरन्शिएशन इज सॉल्व्ड by first approximating the function by a polynomial by means of an interpolation formula, and then differentiation this formula as many times as desired. मित्र हो, approximating the function काढण्यासाठी आपल्याला डिफरन्शिएशन करावं लागेल. किती वेळा करावं लागेल? तर जेवढ्या वेळेस आपल्याला रिक्वायर आहे तेवढ्या वेळेस. थर्ड डेरिव्हेटिव्ह पाहिजे असेल तर 3 वेळा डिफरन्शिएशन करावं लागेल. सेकंड डेरिव्हेटिव्ह पाहिजे असेल तर 2 वेळा डिफरन्शिएशन करावं लागेल. म्हणजे द प्रॉब्लेम ऑफ डिफरन्शिएशन इज सॉल्व्ड बाय फर्स्ट अप्रॉक्सिमेटिंग द फंक्शन बाय पॉलिनॉमियल बाय मीन्स ऑफ एन interpolation formula, and then differentiation this formula as many times as desired. मित्र हो, आपण डिफरन्शिएशन फॉर्म्युला फर्स्ट युनिट मध्ये आणि सेकंड युनिट मध्ये बघितलेले आहे. कुठले कुठले बघितलेले आहे? न्यूटन्स ग्रेगोरी इंटरपोलेशन फॉर्म्युला बघितलेला आहे फॉरवर्ड साठी, बॅकवर्ड साठी. लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला बघितलेला आहे फॉरवर्ड साठी, बॅकवर्ड साठी, etc. If the values of the argument are equally spaced, म्हणजे दिलेल्या x च्या व्हॅल्यूज ह्या जर इक्वली स्पेस्ड असेल तर we represent the function by Newton's Gregory formula. जर इक्वली स्पेस्ड असेल तर फंक्शनला आपण न्यूटन ग्रेगोरी फॉर्म्युला मध्ये काय म्हटलेलं आहे? इफ द व्हॅल्यूज ऑफ द आर्ग्युमेंट आर इक्वली स्पेस्ड, सारख्या अंतरावर जर दिलेलं असेल, इक्वली स्पेस असेल, तर वी रिप्रेझेंट द फंक्शन बाय न्यूटन ग्रेगोरी फॉर्म्युला. फर्दर, इफ इट इज रिक्वायर्ड टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह of the function
at a point near the beginning आणि ब्रॅकेट मध्ये end of a set of tabular values, we use Newton's Gregory forward ब्रॅकेट मध्ये backward फॉर्म्युला. मित्रहो, टॅब्युलर व्हॅल्यूज म्हणजे तक्त्याच्या स्वरूपात दिलेल्या किमती, जे की तुम्ही लास्ट युनिट मध्ये बघितलेलं आहे. आपल्याला टेबल दिलेलं असायचं आणि त्या अनुषंगानं आपण व्हॅल्यूज काढायचो जे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे ते. आणि फॉरवर्ड फॉर्म्युल्यामध्ये जे आपण आर्ग्युमेंटच्या व्हॅल्यूज घ्यायचो, ह्या कशा घ्यायचो हो? x0, x0 plus h, x0 plus 2h up to x0 plus nh. आणि बॅकवर्ड व्हॅल्यूज जर आपल्याला बॅकवर्ड फॉर्म्युला प्रूव्ह करायचा असेल तर ह्याच व्हॅल्यू याची सुरुवात कुठून व्हायची? x0 plus nh, x0 plus n minus 1h, x0 plus n minus 2 ब्रॅकेट मध्ये h and so on up to x0. म्हणजे फॉरवर्ड फॉर्म्युल्यासाठी आपण घेतलेल्या आर्ग्युमेंटच्या व्हॅल्यू ह्या x0 पासून सुरू व्हायच्या तर शेवट व्हायच्या x0 प्लस nh वर. आणि बॅकवर्ड फॉर्म्युल्यासाठी जर आर्ग्युमेंट व्हॅल्यू घ्यायच्या असेल तर ह्याच व्हॅल्यूज परंतु टिकून इकडे, म्हणजे x0 प्लस nh, x0 प्लस n मायनस 1 ब्रॅकेट मध्ये h अप टू x. सोबतच याच्या एंट्री कशा असायच्या? न्यूटन्स ग्रेगोरी फॉर्म्युल्याचे फॉरवर्ड असेल बॅकवर्ड असेल फॉर्म्युला प्रूव्ह करत असताना, फॉरवर्ड फॉर्म्युला प्रूव्ह करत असताना एकूण f ऑफ x0, f ऑफ x0 प्लस h, f ऑफ x0 प्लस 2h अप टू f ऑफ x0 प्लस h. हेच बॅकवर्ड फॉर्म्युला प्रूव्ह करण्यासाठी टिकून इकडे, म्हणजे f ऑफ x0 प्लस nh, f ऑफ x0 प्लस n मायनस 1h, f ऑफ x0 प्लस n मायनस 2h अप टू f ऑफ x0. म्हणजे एखादा फॉर्म्युला न्यूटन ग्रेगोरी फॉर्म्युल्याचा फॉरवर्ड असेल तर कुठून व्हॅल्यू घ्यायची आणि तेच बॅकवर्ड असेल तर टिकून व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे विचार जर केला तर हे बिगिनिंग आणि एंड जे आहे, फॉरवर्ड साठी पहिली व्हॅल्यू बिगिनिंग आणि ती लास्ट व्हॅल्यू एंड व्हायची. आणि तेच जर बॅकवर्डचा विचार केला तर बॅकवर्डची ती व्हॅल्यू बिगिनिंग व्हायची आणि ही व्हॅल्यू लास्ट व्हायची. म्हणजे फॉरवर्ड ब्रॅकेट मध्ये बॅकवर्ड लिहिलेला आहे, बिगिनिंग इन ब्रॅकेट मध्ये एंड लिहिलेला आहे. याचा अर्थ असा आपल्याला सांगता येईल. व्हेन इट इज डिझायर्ड टू फाइंड डेरिव्हेटिव्ह ॲट ए पॉइंट नियर द मिडल ऑफ द टेबल, वी शुड यूज वन ऑफ द सेंट्रल डिफरन्स फॉर्म्युली. मित्र हो, पहिला युनिट आणि दुसऱ्या युनिट मध्ये आपण जे काही फॉर्म्युले डिराईव्ह केले, पहिल्या युनिट साठी आपण जो डिफरन्स फॉर्म्युला कन्स्ट्रक्ट करायचो ते सेकंड एंट्री मायनस फर्स्ट एंट्री अशा पद्धतीनं डिफरन्स टेबल कन्स्ट्रक्ट करायचो. दुसऱ्या चॅप्टर मध्ये हीच व्हॅल्यू डिवायडेड शब्द आल्यामुळे सेकंड एंट्री मायनस फर्स्ट एंट्री डिवायडेड बाय सेकंड आर्ग्युमेंट मायनस फर्स्ट आर्ग्युमेंट. आता तिसऱ्या चॅप्टर मध्ये सेंट्रल शब्द यूज झालेला आहे. सेंट्रल म्हणजे मिडल. मग आता मिडल म्हटल्यानंतर आपण जसं एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस ड्रॉ करतो तर त्या एक्स एक्सिस वर जी मिडल व्हॅल्यू म्हणजे जिथं मीट होते एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस, तर तिथे आपण ओरिजिन म्हणून 0 म्हटलेला आहे. आणि उजव्या बाजूला जात असेल तर 1 2 3 डॉट डॉट डॉट, डाव्या बाजूला जात असेल तर -1 -2 -3 डॉट डॉट डॉट. अशा पद्धतीनं मित्र हो, या सेंट्रल डिफरन्सच्या चॅप्टर मध्ये ज्या व्हॅल्यूज घेणार आहे त्या आपण मिडल पासून घेणार. म्हणजे x0 मिडल म्हणजे त्याला आपण 0 मध्ये जर सांगायचं म्हटलं 0 मायनस आपल्या उजव्या बाजूला 1 2 3 4, डाव्या बाजूला -1 -2 3 4 अशा. त्या आर्ग्युमेंटच्या सोबत एंट्रीला सुद्धा तसंच घ्यावं लागेल. y0 y1 y2 y3 अँड सो ऑन. इकडे y ला सफिक्स -1, y ला सफिक्स -2 अँड सो ऑन लेफ्ट.
तर सेंट्रल डिफरन्स काय आहे मग व्हेन इट इज डिझायर्ड टू फाइंड डेरिव्हेटिव्ह ॲट ए पॉइंट नियर द मिडल ऑफ द टेबल वी शुड यूज वन ऑफ द सेंट्रल डिफरन्स फॉर्म्युले. आणि सेंट्रल डिफरन्स फॉर्म्युलीमध्ये आपण वेगवेगळे 4 फॉर्म्युले बघितले. गॉस फॉरवर्ड, बॅकवर्ड हे 2 किंवा एकच. त्याच्यानंतर बेसल्स, स्टर्लिंग हे सगळे फॉर्म्युले बघितले आपण. तर ते माहित आहे तुम्हाला. याच्या पुढे आपण नेक्स्ट घेऊ. If the entries are given for unequal interpolation for unequal intervals of the arguments. मित्र हो, जर एंट्रीज ज्या आहेत म्हणजे तुम्हाला माहित आहे व्हॅल्यूज ऑफ y आर गिवन फॉर अनइक्वल इंटरवल्स ऑफ द आर्ग्युमेंट्स. म्हणजे म्हणजे इक्वल इंटरवल नाही आहे अशा आर्ग्युमेंटच्या व्हॅल्यू मध्ये एंट्रीज ज्या दिलेल्या आहेत त्यासाठी न्यूटन डिवायडेड डिफरन्स फॉर्म्युला शुड बी युज्ड टू रिप्रेझेंट द फंक्शन. काय केलेलं आहे या पॅरामध्ये इफ द एंट्रीज आर गिवन फॉर अनइक्वल इंटरवल्स ऑफ द आर्ग्युमेंट्स न्यूटन्स डिवायडेड डिफरन्स फॉर्म्युला शुड बी युज्ड टू रिप्रेझेंट द फंक्शन. मित्र हो, सेकंड चॅप्टर मध्ये आपण न्यूटन ग्रेगोरी फॉर्म्युला, न्यूटन अनइक्वल इंटरपोलेशन फॉर्म्युला हे डिराईव्ह केलेला आहे. नेक्स्ट, टू फाइंड द मॅक्सिमम ऑर मिनिमम व्हॅल्यू ऑफ ए टॅब्युलेटेड फंक्शन वी कम्प्यूट द नेसेसरी डिफरन्सेस फ्रॉम द गिवन टेबल अँड सबस्टिट्यूट देम इन अन अप्रोप्रिएट इंटरपोलेशन फॉर्म्युला. मित्र हो, जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्यासाठी ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत टॅब्युलेटेड फॉर्म मध्ये, जर आपल्याला मॅक्झिमम ऑर मिनिमम व्हॅल्यू ऑफ टॅब्युलेटेड फंक्शन काढायचा असेल तर वी कम्प्यूट द नेसेसरी डिफरन्सेस फ्रॉम द गिवन टेबल. म्हणजे दिलेल्या टेबल वरून जेवढे रिक्वायरमेंट आहेत तेवढे डिफरन्सेस आपल्याला काढायचे. उदाहरणार्थ जर 6 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत तर तुम्हाला आठवत असेल की आपण 5व्या डिफरन्स पर्यंत काढत होतो. 5 व्हॅल्यू दिलेल्या असतील तर आपण 4थ्या डिफरन्स पर्यंत काढत होतो. म्हणून हा शब्द वापरलेला आहे की वी कम्प्यूट द नेसेसरी डिफरन्सेस फ्रॉम द गिवन टेबल अँड सबस्टिट्यूट दॅट. ते फाइंड आउट केल्यानंतर त्याला सबस्टिट्यूट करायचं. कुठे हो? इन अन अप्रोप्रिएट इंटरपोलेशन फॉर्म्युला. जर तुम्हाला न्यूटन्स ग्रेगोरी फॉर्म्युला वापरायचा असेल तर ते तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करावं लागेल. तुम्हाला एखादा प्रॉब्लेम लॅग्रेंजेस फॉर्म्युला वापरून सॉल्व्ह करा म्हटलं तर ते तुम्हाला यूज करावं लागेल. बेसल्स म्हटलं तर ते तुम्हाला यूज करावं लागेल. स्टर्लिंग म्हटलं तर ते यूज करावं लागेल. गॉस फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड म्हटलं तर ते यूज करावं लागेल. आपल्याला जर विचारला असेल प्रश्न की बेसल्सच्या मदतीनं एक्झाम्पल सॉल्व्ह करा तर आपण स्टर्लिंगच्या फॉर्म्युल्याचा वापर करून जर सॉल्व्ह केलं तर ते योग्य राहणार नाही. कुठपर्यंत आलो होतो आपण? इंटरपोलेशन फॉर्म्युला. सो नेक्स्ट वी फाइंड द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन ऑब्टेन्ड फ्रॉम द इंटरपोलेशन फॉर्म्युला अँड पुट द डेरिव्हेटिव्ह टू 0 टू ऑब्टेन द व्हॅल्यू ऑफ द क्रिटिकल व्हॅल्यूज अँड देन द मॅक्झिमम ऑर मिनिमम व्हॅल्यू by substituting the value of the critical point in the function already obtained. मित्र हो, आपण 2 प्रॉब्लेम असे घेतलेले आहेत जे की सेकंड चॅप्टरच्या शेवटी मॅक्झिमम आणि मिनिमम या शब्दाचा अर्थ किंवा हे आपल्याला त्याच्यात काम पडलेलं आहे. कुठे हो? आठवत असेल तर f डॅश ऑफ x इज लेस दॅन 0 आणि f डॅश ऑफ x इज इक्वल टू 0 आणि f डॅश डबल डॅश ऑफ x इज लेस दॅन 0 हे आपण तिथे वापर केलेला आहे. आणि मॅक्झिमम कोणती व्हॅल्यू आपल्याला x इज इक्वल टू राहिल्यानंतर ते प्रॉब्लेम सोडवायचं होतं. माझ्या माहितीनुसार टेम्परेचरचा तो प्रॉब्लेम होता, शेवटचा प्रॉब्लेम होता दुसऱ्या चॅप्टर मधला. तर मित्र हो,
आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. याच्यानंतर आपण दुसरा लेक्चर घेऊ.